आम्हाला 4 वेळा निवडून दिलं. बरेचशा लोकांनी देव पाण्यात म्हणून ठेवले होते आप्पा खासदार होऊ नये आणि भरतशेठ आमदार होऊ, पण तसं काय झालं नाही. आता परवा थोडी मिमिक्री केली काही लोकांनी, त्याने असा तो टॉवेल असा टाकला, असा टॉवेल हॉटेलमधले वेटर लोक विचारले घेतात. हा टॉवेल हा असा असतो, इथे हा हृदयाजवळ असतो, ह्याच्यामध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहे, ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असं घेऊ शकतो. म्हणजे आम्हाला नाही आहे, पण माणसाची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर त्याला कोणी हरवू शकत नाही आहे. म्हणजे बरेचसे त्यांनी प्रयत्न केले, इकडं आमच्या थोरवेला पाडण्यासाठी, इकडं आमच्या दळवीला पाडण्यासाठी, आणि भरतशेठला का तर पालकमंत्रीपद आपल्या पोरीला पाहिजे म्हणून. म्हणजे इथंच कारण इथंच बघा, एका रात्रीमध्ये त्याला ब्रेक देण्याचं काम आपल्या शिंदे साहेबांनी केलं. काय होत आहे, म्हणजे पदे येतात जातात, माणसाची नियत चांगली पाहिजे. पद ही आम्ही नथिंग बाब आहे. आणि म्हणून तुम्हाला हा पुन्हा एकदा मी सगळ्यांना व्यासपीठावरून खास करून आप्पांना 8 वेळेला जो संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे, हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्या खासदारांना 8 वर्ष कोणाला मिळाला असेल आम्हाला नाही माहिती, मला ते शोधावं लागलं त्याच्या अगोदर कोणाला भेटलाय, पण सलग 8 वर्ष नाही ना, सलग 8 वर्ष किंवा तुमच्या सगळ्यांच्या जरी आमच्या वाढदिवसाचा असला तरी ते आपण आम्ही शुभेच्छा देतो. आपण तुमच्या हातून आणखी चांगली कामं होत, आणि जरी तुम्ही दिल्लीला असलात तरी इकडं आम्ही आहोत, काळजी करायचं कारण नाही आहे. दिल्लीवरून जे काय भावगाडी खेचून आणता येईल तेवढा आम्ही आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि शिवाय तुमचा वाढदिवस झालेला काल आमचा पण झाला, असे अनेक लोकांचे, त्याच्यामुळे ज्यांचे काल वाढदिवस झाले ते आमच्या सहित. आता ठीक आहे, वाढदिवस हे ॲक्च्युअली आम्ही वाढदिवस म्हणून आम्हाला असं पब्लिकमध्ये मी साजरा करत नाही. लोक येतात, भरपूर लोक येतात, तर आम्हाला फक्त त्यांना एक उत्तर द्यायचं होतं की या नेपकिनचं महत्व काय. म्हणजे काल 8,000 नेपकिन आमच्या छोकऱ्यांनी तिथं जागेवरती वाटले, 8,000 नेपकिन. की बोललो हे जा आमचं प्रतीक. आणि त्याच्यामध्ये काय एखाद्याला आता आम्हाला काही बाकी व्यसन नसल्यामुळे एक नेपकिनचं व्यसन आहे, आणि त्याच्यामुळे त्याने आमच्यावरती टीका केली तर हरकत नाही आहे. त्याला एवढंच पण आम्ही काय हलकं घेत नाही. शेवटी देखणेवाला ऊपर आहे. बाकी आपण आपलं काम करूया, त्या लोकांची सेवा करूया आणि गरिबांचे आशीर्वाद घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.